सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. अधिक महिन्यात फक्त एका ग्रंथाचे पारायणही जीवन बदलू शकते असं आपल्या संतांनी सांगितलेलं आहे. घरात सतत वाद, मनात अस्वस्थता आणि आयुष्यात अडथळे जाणवत असतील, अधिक महिन्यात केले जाणारे हरिविजय पारायण अत्यंत पुण्यदायी मानलं जातं. पण या पारायणामागे नेमकं कोणते आध्यात्मिक रहस्य दडलेले आहे? अधिक महिन्यातच याचे महत्त्व इतके विशेष का वाढते? अधिक महिन्यात हरिविजय पारायण केल्याने भगवान विष्णूची विशेष कृपा मिळते असं का मानलं जातं? आज आपण जाणून घेणार आहोत हरिविजय पारायणाचे महत्त्व, परंपरा आणि भगवान पुरुषोत्तम कृपा प्राप्त करण्याचा सुंदर मार्ग. हरिविजय हा ग्रंथ संत परंपरेतील प्रसिद्ध कवी श्रीधर स्वामी यांनी लिहिलेला आहे. साध्या मराठी भाषेत भक्तीचा अमृतरस लोकांपर्यंत पोहोचवणारे संत कवी म्हणजे श्रीधर स्वामी यांनी लिहिलेला हरिविजय ग्रंथ आजही लाखो भक्त भक्तिभावाने वाचतात. भगवान श्रीहरीची महिमा आणि भक्तीचा सुंदर मार्ग दाखवणारा हा ग्रंथ महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचा अमूल्य ठेवा मानला जातो. हरिविजय ग्रंथ केवळ एक पवित्र ग्रंथ आहे, त्यासोबतच भक्ती आणि श्रीहरी कृपेचा मार्ग दाखवणारा आध्यात्मिक दीप पण आहे. हा ग्रंथाचा मुख्य संदेश काय आहे की मनापासून केलेले हरिनाम आणि भक्ती कधीही व्यर्थ जात नाही. अनेक भक्तांचे असा विश्वास पण आहे की अधिक महिन्यात भक्तिभावाने हरिविजयाचे पारायण केल्यास भगवान श्रीहरीची कृपा प्राप्त होते आणि संतती सुखासह विविध मनकामना पूर्ण होण्याचा आशीर्वाद पण मिळतो. अधिक महिन्यात हरिविजय पारायण अत्यंत भक्तीने नियमाने केलं जाते. हा महिना पुरुषोत्तम भगवानांना समर्पित असल्यामुळे या काळातील पारायण विशेष पुण्यदायी मानलं जातं. आता आपण हे हरिविजयाचं पारायण कसे करतात ते बघूयात. अधिक महिन्यातले प्रत्येक दिवस शुभ असतात. त्या दिवशी आपण कोणत्याही दिवशी आपण उठायचं आणि कोणी 7 दिवसाचं करतं, कोणी 3 दिवसाचं करतं, कोणी 1 दिवसाचं सुद्धा करतं. 1 दिवसाचं थोडंसं अवघड असतं कारण या हरिविजयाचे 36 अध्याय असतात. तर आपल्या तब्येतीप्रमाणे किंवा आपल्याला जसं होतं त्याप्रमाणे आपण करावं. 1 दिवशी थोडंसं अवघड आहे. 7 दिवसाचं करायचं किंवा 3 दिवसाचं करायचं किंवा आपण महिनाभर करायचं. पहिल्या दिवशी आपण सकाळी ज्या दिवशी करायचं त्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं, स्नान करायचं, स्वच्छ असे वस्त्र परिधान करायचे, धूत वस्त्र, देवरात दीप, अगरबत्ती, विष्णू आणि तुळशीसमोर सुद्धा दिवा लावायचा आणि संकल्प करायचा. मी भक्तिभावाने अधिक महिन्यात हरिविजयाचं पारायण पूर्ण करीत आहे, श्रीहरीची कृपा लाभो. त्याच्यानंतर आपण हे पारायण करण्याच्या आधी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र अवश्य जपायचा, कारण त्याच्यामुळे मन एकाग्र होतं. कारण आपण वाचताना मन एकाग्र होणं महत्वाचं आहे. वाचायचं म्हणून वाचायचं नाही, मन एकाग्र करून वाचलं तर आपल्या मनाला सुद्धा समाधान वाटतं ना. प्रत्येक ओळ आपल्याला कळेल असं वाचायचं. पारायणाच्या शेवटी आपण गणपतीची आरती, कृष्णाची आरती, अधिक मासाची आरती करून नैवेद्य दाखवायचा, प्रसाद करायचा, प्रसाद वाटायचा, अन्नदान करायचं. त्याच्यानंतर कारण काय घरात ह्याच्यामुळे काय होतं, घरात भक्तिमय वातावरण निर्माण होतं, मनाला शांती मिळते, समाधान मिळतं आणि पापक्षालन होतं, पुण्यप्राप्ती होते. असंही या ग्रंथाचे फायदे आहेत. कुटुंबातील सुख, समाधान, आध्यात्मिक ऊर्जा वाढते. ह्याचे फायदे हे आहेत. आणि विष्णूची थेट कृपा प्राप्त होते. आणि अधिक महिन्यात अत्यंत फलदायी असं मानलेलं आहे. कारण का अधिक महिन्यामध्ये काय भक्ती, नामस्मरण, भगवान पुरुषोत्तम याची कृपा प्राप्त करण्याचा अत्यंत पवित्र काळ आहे. यामध्ये हे पारायण अनेक पटीने फलदायी मानलेले आहे. आणि अधिक महिन्यात हरिविजय पारायणाला विशेष असे महत्त्व दिलेले आहे. असं म्हणतात की ज्या घरात हरिनामाचा गजर, हरिविजयाचे पारायण होते, पठण होते, त्या घरात सकारात्मक ऊर्जा होते, शांतता, भक्तीचे वातावरण निर्माण होते, मनातील भीती, चिंता, नकारात्मकता दूर होते. हा हरिविजय ग्रंथ एक पवित्र आहे, त्यासोबत भक्तीचा मार्ग दाखवणारा आध्यात्मिक खजिना पण मानला जातो. या ग्रंथामध्ये काय भगवान विष्णूची महिमा, भक्तीचे सामर्थ्य, धर्माचे सुंदर असे वर्णन केलेले आहे. संत परंपरेमध्ये या ग्रंथाला विशेष असे स्थान आहे. हरिविजय पारायण हे केवळ ग्रंथ वाचन नाही, ते आहे मन शुद्ध करण्याचा, जीवनाला सकारात्मक दिशा देण्याचा आणि श्रीहरीशी अंतर्मनाने जोडले जाण्याचा एक सुंदर असा आध्यात्मिक प्रवास आहे. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये मन अस्थिर होते,
स्वस्थ चिंता वाढते, घरात तणाव निर्माण. तेव्हा घरामध्ये हरिनामाचा गजर, हरिविजयाचे पारायण देवासमोर जर केले, हरिविजयाच्या ओव्या आपण ऐकल्या भक्तिभावाने, काय होतं, वातावरण मध्ये सात्विकता येते, प्रशांतता येते, प्रसन्नता येते. असे अनुभव सुद्धा भक्त सांगतात. असं मानलं जातं की भक्ती आणि विश्वासाने केलेले पारायण मनाला स्थैर्य देते, नकारात्मक विचार दूर करते आणि भक्ताला श्रीहरीच्या चरणाशी जोडते. भक्तीमध्ये किती मोठी शक्ती असते हे संतांनी आपल्या ग्रंथातून पुन्हा पुन्हा सांगितलेले आहे. जय जय रामकृष्ण हरी, जय श्री पुरुषोत्तम, श्री हरिचरणी कोटी कोटी नतमस्तक.